नमस्कार. तर कसे आहात? स्वागत आहे तुमचं शेतकरी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्लॉग जरा खास आहे बरं का. आज आपण त्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याच्यापासून आपला दिवस सुरूही होतो आणि संपतो पण. होय, मी बोलणार आहे आपल्या शेतकऱ्याबद्दल म्हणजेच बळीराजाबद्दल. कधी विचार केलाय? उन्हाळ्यात आपण एसीमध्ये किंवा पंख्याखाली बसतो, पण माझा शेतकरी एवढ्या उन्हात 40°C एवढ्या तापमानात शेतात घाम गळत असतो. हिवाळ्यात आपण गोधडीतून बाहेर निघायलाही बघत नाही, पण एवढ्या थंडीत माझा शेतकरी विंचू काट्याची पर्वा न करता शेताला पाणी भरत असतो. आणि पावसाळा म्हणजे तुम्हाला असं रोमॅन्टिक वातावरण किंवा चहा आणि भजी हेच वाटत असेल ना, पण माझ्या शेतकऱ्यासाठी हा काळ म्हणजे त्याची संपूर्ण वर्षाची कमाई ठरवणार असतो. पाऊस पडला तरी भीती जास्त आणि नाही पडला तरी भीती, कारण पाऊस जास्त पडला तर ओला दुष्काळ आणि नाही पडला तर सुका दुष्काळ. पाऊस जर नाहीच पडला तर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतच ना. आणि एवढंही करून त्या शेतकऱ्याला वाईट कधी वाटतं माहिती आहे का? एखाद्या पिकाला एवढं जीव लावून आपल्या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळून त्याला मोठं करून जेव्हा तो बाजारात विकण्यासाठी जातो ना, तेव्हा त्या मालाचा भाव त्या शेतकऱ्याच्या हातात कधीच ठरलेला नसतो बरं का. कांदे, टोमॅटो कधी कधी 1 रुपया किलोने विकावे लागतात, तर कधी रस्त्यावर पण फेकून द्यावे लागतात. मग विचार करा, ज्या पिकाला पोटच्या पोराप्रमाणे वाढवलं, मोठं केलं, त्याची काळजी घेतली, दिवस रात्र कष्ट करून त्याला पिकवलं आणि ते पीक रस्त्यावर फेकून देताना त्या बापाच्या काळजाला काय वाटत असेल हो? काय विचार करत असेल तो बाप? आणि एवढी सगळं होऊनही, एवढी संकट येऊनही शेतकरी पुन्हा दुसऱ्या दिवशी शेताकडे निघतो. तो विचार करत नाही की मग एवढा आपला तोटा झालाय किंवा एवढे अडथळे येतात, मग शेती करायची सोडून द्यायची, असं कधीच तो विचार करत नाही. कारण त्याला माहिती, आपण जर खचलो तर या जगातलं कोट्यावधी लोकांचं पोट कोण भरणार. आणि हाच जो त्याचा न हार मारण्याचा जो स्वभाव आहे ना, तोच त्याला खऱ्या अर्थाने राजा बनवतो. मित्रांनो, आजच्या व्लॉगमधून मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो आणि तिथलं जेवण झाल्यानंतर जे राहिलेलं अन्न जे वाया घालवतो, तेव्हा उरलेलं अन्न हे पण कोणाचं तरी घामच आहे याचा एकदा विचार करा. पुढच्या वेळी भाजी विकत घेताना किंवा फळं विकत घेताना कोणत्याही शेतकऱ्याशी कधीच 2 रुपयासाठी हुज्जत घालू नका. मॉलमध्ये गेल्यावर आपण हजारो रुपये न मोजता काढून देतो. मग आपल्या शेतकऱ्याला त्याचे हक्क मिळायला नकोत का? तुम्हाला काय वाटतं? आपल्या शेतकऱ्याला त्याचे हक्क मिळायला नकोत का? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय जवान, जय किसान.